आता ही तुळशी दळ जर सखूने आणलेल्या अभिषेकाच्या पाण्यात दिसली तर रमाईच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. सखूची ही चूक रमाई काही झालं तरी खपवून घेणार नाही. यमुने, काय ग इथे काय करतेस तू? अगं वाट बघतीये. बाबाजींसमोर बसून ध्यान करायचंय, पण अजून बाबाजींच्या पादुकांचं स्नान पूजा काहीच झालेलं नाहीये. महाराणी अजून नदीवरून आल्याच नाहीयेत ना. अगं येईल ती, होतो कधीतरी उशीर. आणि आता आपण वाट बघण्याशिवाय करू तरी काय शकतो? आपण ओरडतो, पण तिनं मनावर घेतलं तर उपयोग ना. काय झालं रमाई? सखू नदीवरून अजून आली नाहीये का? अरे रोजच उशिरा येते ती. कसंय, लवकर आली तर घरातली इतर कामं करावी लागतील ना, म्हणून अगदी उशिरा येते. पण जाऊ दे बाबा, मी काही सांगत नाही. तू आणि तुझी बायको काय ते बघून घ्या. रमाई अगं पावसाचे दिवस आहेत ना, पाऊस आला असेल तर कुठेतरी झाडाखाली आडोशाला थांबली असेल, येईल ती. अरे बाबा हो, येईल हा येईल. तुझ्यासारखं सावली आणि आधार देणारं झाड तिच्या मागे असेल तर कशाला काळजी करेल ती. येऊ दे, सावकाशीनं येऊ दे. एवढं बोलले तरी गेला चुपचाप. खरं तर दिगू पाठराखण करतो ना, म्हणूनच सखू शेफारले. बघ रमाई, तूच बोलतेस हा आता. ए, सारखं सारखं ऐकू नकोस मला. तुला काय सांगितलंय लक्षात आहे ना? का आता परत ओरडा खायचाय? रमाई, अगं तू ओरडलीस तरी तू माझी आई आहेस. मला सांग, मांजरीचे दात आपल्या पिलांना कधी लागतात का? मग सोड ना राग. पण आता सखू आली ना, तिची चांगली कान उघडणी कर. करणारच आहे ग, पण तिच्या हातून मोठी चूक होण्याची वाट बघतेय मी. बाबाजींची आज्ञा आहे ना, मग बघ सखूला काय करते ते. आल्या महाराणी, मी तर वाटच बघते तुझी. रमाई बघ आज तुझं काय करते ते. सखू, तू आता आत येच. सखू, पाऊस होता का? नाही, उशीर झाला ना म्हणून. अहो होता ना, बुरबुरताच होता पाऊस, पण आज नेमकं. मग नको करू पूजा. ते घर माझं, मी त्या घरात सून म्हणून जाईन. मी करेन पूजा, तू पण मला सांगणारी. माणिकताई आणि सुभेदारीन काकूंबद्दल आऊंना सांगायला नको, उगीच वाद होतील. काय झालं? अशी एकदम गप्प का झालीस? आज नेमकं पुढे पुढे काय? आज नेमकं वाटा निचलटा झाला होता ना, म्हणून हळूहळू चालावं लागलं. आणि कळशी पण सांभाळायची असते ना. सांभाळूनच ये. आणि सखू, सकाळी लवकर जात जा नदीवर, म्हणजे वेळेवर येशील. सगळ्यांची न्याहारीची वेळ असते. तू आल्यावर पूजा, अभिषेक सगळ्यालाच उशीर होतो. आणि तुझ्यावर कामाचा जास्त भार पण पडतो की नाही, त्यामुळे काळजी घे वेळेची, म्हणजे कोणी ओरडण्याचा प्रश्नच येणार नाही. अहो तुम्ही किती काळजी घेता माझी, मला खूप बरं वाटतं. तू शहाण्यासारखी वाग, म्हणजे तुझं तुलाच बरं वाटेल.
सखू, मुळात तू खूप निर्मळ मनाची आणि गुणी आहेस ग. त्यामुळे तुझ्यावर ओरडा खाण्याची वेळ येऊ नये त्यासाठीच बोलत असतो. काळजी घे. आसाहूंनी मायेने चौकशी केली, मन भरलं माझं. विठुराय, सगळी तुझीच कृपा आहे. तर त्यांनी सांगितलं तशी मी उद्यापासून लवकर जाईल नदीवर. कोणाचीच भीती उरली नाहीये ना तुला आता? कधीची गेलीस नदीवर आणि आता येतेस? कसा ग, कसा इतका उशीर होतो तुला? नदीवर काय काय वारा खात बसतेस? इथे कामांचा ढीक पडलाय, तो कोणी उपसायचा? आटप बराबरा. आता काय झालं? काय शोधतेस? परत परत कुठे गेली? वा, आता तेही हाताशी हवं का तुला? शोधता येत नाही? उगाच काही कारण काढून ना उशीर करू नकोस. नाही नाही, रोज इथेच असते ना, म्हणून विचारलं. मी शोधते. हा, परत तर मीच ठेवली होती तिकडे. नाहीतर मला ही तुळशी दळ कळशीत कशी टाकता आली असती. आहा, अगदी योग्य वेळी आलीस रमाई. सखू, अगं काय डोकं फिरलंय का तुझं? का अक्कल शेण खायला गेलीये? अगं बाबाजींच्या पादुकांवर तुळशी दळ वाहतीयस. जे वर्ज आहे, जे निषिद्ध आहे, बरोबर तेच करतेस ग तू. सासूबाई, मला खरंच नाही माहिती की तुळस कशी आली. मी नाही टाकली तुळस. लागली रडायला. बघ बाई रमाई तूच आता. सखू, ही सखू आता मोठी चूक करणार. जिंगरोबा, जिंगरोबा तिला चूक करायला भाग पाडणार. जिंगरोबा, जय जिंगरोबा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. अगं सखू, का ग असं का करतेस ग सखू? सतत चुकाच करत राहणार आहेस का तू? की माझ्या मनाविरुद्धच वागायचं अशी शपथ घेतलीस तू? बाबाजींच्या पादुकांवर तुळस वाहतेस? त्यांना तुळस चालत नाही. कृष्णाला, विठोबाला आपण तुळस वाहतो ना. आणि माझ्या घरात विठोबाला स्थान नाही, ठाऊक आहे ना तुला? मग तू बाबाजींना तुळस कशी वाहू शकतेस? की मला चिडवायला, चिथवायला मुद्दाम असं सगळं करतेस? क्लेश होतात की नाही बाळा? असू दे.
तू ना ही परात आणि कळशी घेऊन जा आणि स्वच्छ धुवून आण. हा जा. काय चाललंय रमाईचं? ओरडायच्या ऐवजी समजूत काय घालते? माझ्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. जा बाळा जा. अशी काय भुरळ घातलीये रमाईवर सखूनी? अशी का वागतेय रमाई? सखूच्या 4 मुस्काटात लावेल असं वाटलं होतं, पण हरकत नाही. मी पण सखूची पाठ सहजासहजी सोडणार नाही. हो धाकले मालकीन बाई, राहू दे की भांडी. मी नदीवर जाऊन येते आणि मग घासते. हो नको, आता होऊनच जातील. आणि मला सांगितलंय की नाही, मग मलाच करू देत ना. तुम्ही काय ऐकायचं नाही. वहिनी या की खेळायला. नको भाऊजी, काम येतो. अहो सारखं कामच करत असता. अहो थोडा वेळ तरी खेळायला नको का? भाऊजी सगळे काम होतील तेव्हा बघू. हा मला असं धुसफुसत बसून राहणं चालणार नाहीये. रमाई सखूला कठोर शिक्षा करेल असं काहीतरी जोरदार करायला हवं. तेही लगेच. नाहीतर ही रमाई त्या सखूला अशी सूट देत राहील आणि ही सखू डोक्यावर बसेल. नाही 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 नाही, आता गप्प बसून चालणार नाही. पण काहीतरी संधी मिळणारच या सखूला अडकवण्यासाठी. शंभू बाळा, चला शंभू बाळा, तुझी मामी कुठे काय करते पाहूयात. चला चला चला. खेळूया ना वहिनी. अहो थोडा वेळ तरी या ना. अहो मी एकटं किती वेळ खेळू? अहो भाऊजी, आधी काम तर होऊ द्यात. अजून माझी भांडी पण झाली नाहीयेत. काम झाले ना की मग बघू. खेळता खेळता जर सखू त्या लक्ष्मण रेषेच्या आत गेली तर रमाईच्या रागाचा भडका उडेलच उडेल. तिथे ती गाय करूच शकत नाही. रमाईच्या वर्मावरच घाव असेल तो. मग सगळा संयम गळून पडेल. काय ग सखू, धाकटा दीर खेळण्यासाठी इतकं मागे लागलाय आणि तू त्याला धुडकावून लावतीयस. शंभू बाळा, तूच सांग हा आता, मामी बरोबर आहे का? अहो तसं नाही हो माणसं, काम आहेत ना. काम टाकून कशी मी खेळू? काम संपलं की खेळेल ना मी. विन्या, शंभू बाळासोबत खेळ. ताई, वहिनींना पण सांग ना खेळायला. अगं तू सांगितलंस तर ऐकतील त्या. सखू अगं ये ग. अगं कशाला उगीच विनूला नाराज करतीयस? लहान आहे ग तो, खेळ की. अगं घाबरू नकोस काकूला. बरं थांब, मीच सांगते. काकू, मी, सखू, शंभूबाळ आणि विनू आम्ही थोडा वेळ खेळणार आहोत. बरं? हो हो खेळा, चालेल. हो झालं समाधान?
सांगितलं ना, आता ये खेळायला. ये. विनू विनू, तू एक काम कर. तू विहिरीजवळ उभा राहा आणि सखू तू तू त्या दाराजवळ उभी राहा. अजून अजून थोडी मागे जा. हा अजून 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 बस. बरोबर. आता सखू लक्ष्मण रेषेच्या काठावरच आहे. जराशी चूक की गेली सखू रेषेच्या आत. मग रमाई नाही गप्प बसणार, धिंडच काढेल सखूची. विनू, शंभू बाळ्यांना तुम्ही दोघं सुरुवात करा. हसा हसा हसून घ्या. मग इतकं रडायचंय की जीव नकोसा होईल. विनू विनू, आम्हाला पण दे ना. सखू, सखू. अयो, काय झालं जाऊबाई? सखू कुठे? सखू होय, खेळतायत परसदारी राणी साहेब. काय? परसदारी खेळतीये? शंभू बाळा, टाकूयात हा मामीकडे. सखू, अगं भानावर आहेस का तू मूर्ख मुली? पाय बघ, तुझा पाय बघ. अगं लक्ष्मण रेषेच्या आत ठेवलायस तू तो पाय. अनर्थ, घोर अनर्थ केलास तू. बाबाजी, बाबाजी. यमुने फुटली, बरोबर हंडी फुटली. अगं अवलक्षणी, कुळबुडव्या, का तुला कळतंय का तू काय केलंयस ते? या दुष्ट शक्तींचा वास असलेल्या जागेत तू पाऊल ठेवलास. कळतंय का तुला तू काय केलंयस ते? अगं अख्ख्या घरावर संकटाचा डोंगर ओढून घेतलायस तू अवधसे. अगं बाई, या भारावलेल्या जागेत ही गेलीस कशी? बघ ना काकू, आधीच काय कमी त्रास होता हिचा, त्यात आता नवीन संकट उभं राहिलं. अहो सासूबाई, मी गप्पा बस, गप्पा बस. आणि पाय 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 तिथेच ठेव. पाय हलवायचा नाही. मी सांगेपर्यंत हा पाय हलवायचा सुद्धा नाही.
अगं तुझ्या या अशुभ पावलाने माझ्या घरातच काय अंगणात सुद्धा पाऊल ठेवायचं नाही. चेंडू खेळायला का हिला हीच जागा सापडली? चूक विनूचीच आहे. कशाला इथे चेंडू खेळायचा? आणि ही मूर्ख मुलगी 1.5 शाणी. अगं लहान आहेस का तू घोडी चेंडू खेळायला? या घरची सून आहेस तू, पण अकलेच्या नावाने पुंचयच आहे. जे नको सांगतो ना करायला तेच मेचक करते ही मुलगी. आणि विनू, तुला समजत नाही? तूच भरीला घातलं असशील हिला. तुला तर ना तुझ्या आई बापाने मोकळाच सोडलाय. अतिशहाणी विनीच्या आडून आमच्यावर तीर सोडते. अहो सासूबाई, वेणू भाऊजींची काही चूक नाही हो. हो, चुका सगळ्या तूच करतेस ग नकटे. पण तो कैवारी आहे ना तुझा. तुम्ही दोघांनी मिळून ना माझा जीव अगदी नकोसा केलाय. कुणाचा धाक म्हणून राहिला नाही तुम्हाला. अगं पण रमाई, सखूवहिनी नकोच म्हणत होत्या, पण या यमुताईने भरीला गाठलं. शंभू बाळासोबत खेळ म्हणून वहिनी आल्या. उगाच माझ्यावर खापर फोडायचं नाही हं? तूच बोलावलंस सखूला. वहिनी या नव्हताच बोलवत. अगं पण ताई, वहिनीनं कसं माहित असणार त्या रेषेबद्दल, किती ओलांडायची नसते म्हणून. मी सांगितलं होतं. हिला भोचक चौकशा काही कमी आहेत. हिने 100 प्रश्न विचारले होते लग्न झाल्या. मी सगळं सांगितलं होतं. या जागेत वाईट शक्तीचा संचार आहे. कोणत्याही परिस्थितीत रेषा पार करायची नाही बजावलं होतं. अगं मूर्ख मुली, ही जागा दुष्ट शक्तीने पछाडलेली आहे. नागोजी बाबांच्या मंत्र सामर्थ्याने बांधून ठेवले त्या दुष्ट शक्तीनं. अगं शिरताय का तुझ्या डोक्यात काही? बरोबर आहे रमाई, पण अगं मुद्दाम नसल केलं तिने. खेळाच्या भारात घे अजून घे तिची बाजू. येऊ दे घरावर संकट, होऊ दे आमचा सत्यानाश, पण तू तिचीच आरती ओवाळ. काय तुझ्यावर गारूड घातलंय ना या मुलीने तेच कळत नाही मला. अरे पछाडलेल्या जागेत पाऊल ठेवून आपल्याला तिने नवीन संकटात ढकललंय, कळतंय का तुला? प्रश्न तुझा आणि माझा असताना तो गोष्ट वेगळी होती, पण हिच्या या चुकीमुळे आपल्या घराचा, घराण्याचा आणि वंशाचा सत्यानाशच होणार असेल तर ते मी खपून घेणार नाही, मुळीच नाही. मी कुणाचंच ऐकून घेणार नाही. सखू, कान उघडे ठेवून नीट ऐक, डोकं ठिकाणावर ठेवून ऐक. या लक्ष्मण रेषेच्या आत तुझं पाऊल पडलंय. ते पाऊल आता जमिनीवर अजिबात टेकवायचं नाही. एकाच पायावर उभं राहायचं.